सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ। आजचा अनुभव सौ सुनीताताई यांचा आहे। हा अनुभव ऐकल्यानंतर प्रत्येकाच्या अंगावरती शहारे येणार आहे, कारण या अनुभवामध्ये आपल्याला कळणार आहे की कशी महाराजांची सेवा करावी। ज्या भावनेने सेवा केली जाते त्या भावनेने जर सेवा केली तर महाराज प्रत्यक्षात येऊन कसे दर्शन देतात या अनुभवातून आपल्याला कळणार आहे। तसेच ज्यांना कुणाला खूप सेवा करून अनुभव येत नाही त्यांनी हा अनुभव नक्की बघावा, म्हणजे त्यांना कळेल की आपण जी सेवा करत आहोत ती काहीच नाही आहे। चला तर मग अनुभवाला सुरुवात करूया। तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि ज्यांना कोणाला आपले अनुभव शेअर करायचे आहे त्यांनी या नंबरवरती शेअर करू शकता। जर आपल्या अनुभवाने एखादा सेवेकरी घडत असेल, महाराजांची सेवा करत असेल, त्याचे जीवन सुखमय होत असेल तर त्यापेक्षा पुण्य दुसरं काहीच नाही। ताईंच्या शब्दात अनुभवाला सुरुवात करते। ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ। माझे नाव सुनीता, मी अहमदनगर जिल्ह्यातील रहिवासी। या अगोदरही ही माझे खूप काही अनुभव या चॅनलवरती शेअर केले आहे। आजचा अनुभव मी तुम्हाला आता सांगत आहे। हा अनुभव सांगताना खरंच मला खूप वाईटही वाटत आहे, कारण जी चूक मी केली ती तुम्ही करू नका असे मला तुम्हाला सांगायचे आहे। काय झाले होते ना की मी खूप सेवा करायची, पण कधीच संकल्प केला नाही। कुठलीही सेवा मी कधीच केली नाही। निस्वार्थ भावनेने मी सेवा करायची, पण खूप जणांचे अनुभव ऐकायची की महाराज प्रत्यक्षात आले, महाराजांनी दर्शन दिले, महाराजांनी असे केले। हे ऐकून असं वाटायचं की स्वामी तुम्ही मला कधी दर्शन देणार आहात, तुम्ही माझी सेवा तुमच्यापर्यंत कधी पोहोचणार आहे। मला पण तुमचे दर्शन हवे आहे। मी तुम्हाला काहीच मागत नाही, कारण तुम्ही मला खूप काही दिलं आहे। मी तुम्ही जे दिलं आहे त्यामध्ये खूप समाधानी आहे। माझे सर्व दुःख तुम्ही दूर केले आहे, म्हणजे मी ज्या काही संकटात अडचणीत येण्यापूर्वीच ते तुम्ही दूर करता। पण मला तुमचे आता दर्शन हवे आहे असे मी महाराजांना रोज बोलत होती। काय झालं ना, त्या दरम्यानमध्ये मी श्री क्षेत्र पिठापूर येथे गेली होती। तिथे गेल्यानंतर माझी खूप इच्छा होती की श्रीपाद श्रीवल्लभ पारायण करावे, कारण ते सर्व दृश्य मी माझ्या डोळ्यामध्ये भरले होते। श्रीपाद वल्लभांच्या लीला मी खूप ऐकल्या होत्या। म्हटलं आपणही हे पारायण करावे। पिठापूरवरून आल्यानंतर येतानीच मी श्रीपाद श्रीवल्लभ हा ग्रंथ घेऊन आली होती। मी ग्रंथ घेऊन आली, पण मला फारसे काही वाचता येत नाही। हा अनुभव मी याआधीही या चॅनलवरती शेअर केला आहे। मी आज जी काही सेवा करत आहे ती फक्त स्वामींच्या कृपेमुळे करत आहे, कारण मला अक्षराची अजिबात ओळख नव्हती। मला एकही शब्द वाचता येत नव्हता, पण माझी खूप धडपड होती की महाराजांची सेवा करावी, महाराजांची मला सेवा करता यावी। मी महाराजांना खूप रडायची, बोलायची, आणि अक्षरशः कला का नका चला दुसरी वलांटची काची असे वाचून मी स्वामी चरित्र रोज वाचायची। मला एक अध्याय वाचायला जवळपास 2 तास लागत होते, पण मी माझा निश्चय सोडला नाही, कारण स्वामी सेवा मला करायची होती। त्यानंतर स्वामींनी माझ्याकडून इतकी सेवा करून घेतली ना की मला आता सर्व ग्रंथ वाचता येतात, पण मोठे जे ग्रंथ आहे ते एवढे फास्ट वाचता येत नाही। त्यामुळे मी माझ्या जावेला म्हटली की माझी खूप इच्छा आहे श्रीपाद श्रीवल्लभ पारायण घरी करायची,
आपण दोघी मिळून हे पारायण करूया. तुम्ही वाचा, मी ऐकते, असं मी त्यांना बोलले. त्या म्हटल्या, तुझी इच्छा आहे तर ठीक आहे, मी वाचायला तयार आहे. मग मी पहाटे 3ला उठून सर्व तयारी करायची. त्या यायच्या, वाचायच्या. पहाटेची वेळ खूप छान वाटायचं, खूप घरामध्ये प्रसन्न वाटायचं. ते श्रीपाद श्रीवल्लभांच्या लीला ऐकून खूप छान वाटायचं. त्यामध्ये सांगितलं होतं की शेवटच्या दिवशी एक ब्राह्मणाला 11 ब्राह्मण जोड्या जेवतील एवढे दान करावे. असं ऐकल्यानंतर मला वाटलं की आता मी एवढं कुठे करणार, कसं करणार. त्यावेळेस काय झालं ना की पारायण खूप छान पद्धतीने पार पडलं. आणि जेव्हा पिठापूरला गेली होती तिथे कळलं की श्रीपाद श्रीवल्लभांना मेवा खूप आवडतो, म्हणून मी तो बासुंदी बनवत होती. बासुंदी बनवायची. आता मला पारायणाची समाप्ती करायची होती. मी पहाटेच्या वेळी 3 वाजता उठली. सर्व तयारी चालू झाली. मी पीठ मळले, भात वगैरे सर्व काही टाकून दिले, बासुंदी करायलाही टाकून दिली. त्याच वेळेस मी म्हटलं आता की देवपूजा करून घेऊया. मी देवपूजा करण्यासाठी बसले. मी करेक्ट 4 पहाटेचे 4 वाजले होते. मी देवपूजा करत होती. खूप एकाग्रचित्तेने माझी देवपूजा ही चालू होती. मी स्वामींना सहज म्हटलं, स्वामी, इतक्या दिवसाची मी सेवा करते, तुम्हाला रोज दर्शनाची ओढी मागते. आत्तापर्यंत माझ्या खूप काही इच्छा आहे, त्या पूर्णही झाल्या नाही, पण मी तुमच्यावरचा विश्वास कधीही डगमगू दिला नाही. तुमच्यावरती कायम विश्वास ठेवला, कारण तुम्ही जे काही करणार आहात ते फक्त आणि फक्त माझ्या चांगल्यासाठीच करणार आहात. कदाचित जे मी तुम्हाला मागितलं ते माझ्यासाठी योग्य नसेल, म्हणून तुम्ही मला ते दिलं नाही, असं मी तुम्हाला प्रत्येक वेळी सांगत आले आहे. पण आज माझी इच्छा आहे की तुम्ही प्रत्यक्षातरित्या माझ्या घरी यावे, भिक्षा घेण्यासाठी यावे आणि या पारायणाची समाप्ती तुमच्या मुखातील घासाने पूर्ण व्हावी अशी मला वाटते. अशी मी महाराजांना खूप कळकळून विनंती केली. त्याच वेळेस देवपूजा ही होत आली होती. आणि काय झालं ना, अचानकपणे पहाटेची वेळ, सर्वजण झोपलेले होते आणि माझा एकटीचाच दरवाजा हा उघडा होता. आणि अचानकपणे एक काळ्या कलरचा श्वान आला आणि त्याचे 2 पाऊल दरवाजाच्या आतमध्ये पुढे. मी तो श्वान कधीही बघितलेला नव्हता. बघितल्यानंतर मी थोडी डचकली, घाबरली आणि वाटलं की हा एवढ्या पहाटे, एवढ्या लवकर हा श्वान घरामध्ये कसा आला. मला खूप टेन्शन आलं. म्हटलं आता काय करावं. आणि मी स्वामींना म्हटली, स्वामी, तुम्हाला मी मागितलं आणि तुम्ही तर खरंच आला भिक्षा घेण्यासाठी, पण अजून माझा स्वयंपाकच झाला नाही, तुम्हाला आता काय देऊ. मी असं म्हणत त्याच्याकडे बघत होते. तो माझ्याकडे बघत होता आणि माझ्याकडनं खरंच खूप मोठी चूक झाली की मी त्याला काही एक दिलं नाही. तो थोड्या वेळ थांबला आणि निघून गेला. मला खूप वाईट वाटलं की मी त्याला काहीतरी द्यायला पाहिजे होतं. ही माझ्याकडनं खूप मोठी चूक झाली, कारण प्रत्यक्षात स्वामी दत्त महाराज श्रीपाद श्रीवल्लभ माझ्या घरी भिक्षा घेण्यासाठी आले होते आणि माझा स्वयंपाक झालेला नसल्यामुळं मी काही देऊ शकले नाही. माझ्या मनातही आले नाही की मी एक पिठाचा गोळा तरी त्याला द्यावा, खाऊ घालावा. मी खूप रडली. नंतर खूप वाईट वाटलं की महाराज, तुम्ही माझी इच्छा पूर्ण केली, पण मीच तुम्हाला खाऊ घालू शकली नाही, असं म्हणून मला खूप म्हणजे खूप रडू येत होतं. ही माझ्या जीवनातील सर्वात मोठी चूक मी मानते. ही चूक कृपया करून कोणीही करू नका. जे काही असेल ते द्या म्हणजे द्या, असा माझा छोटासा अनुभव होता. बघा स्वामी भक्तांनो, किती सुंदर अनुभव या ताईंना महाराजांनी दिला. तुम्हाला आजचा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.